शिक्षक पात्रता परीक्षा प्रश्नपत्रिका फुटल्या प्रकरणी अखिल भारतीय विद्यार्थी परिषद ठाणे जिल्हा यांच्या वतीने ठाण्यात शांततापूर्ण निषेध करण्यात आला। यावेळी शिक्षक पात्रता परीक्षा प्रश्नपत्रिका फुटी प्रकरणी कठोर कारवाई करून योग्य पाठपुरावा करावा अशी मागणी करण्यात आली आहे। महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेतर्फे घेण्यात आलेल्या शिक्षक पात्रता परीक्षा संदर्भात भिवंडी येथे प्रश्नपत्रिका फुटीचा प्रकार समोर आल्याने राज्यभरात मोठी खळबळ उडाली आहे। या प्रकरणामुळे लाखो विद्यार्थ्यांच्या भवितव्यावरती प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून परीक्षा व्यवस्थेच्या विश्वासार्हतेवरती गंभीर शंका उपस्थित झाल्यात आहेत। या पार्श्वभूमीवरती अखिल भारतीय विद्यार्थी परिषद ठाणे जिल्ह्याने शासनाकडे निवेदन सादर करून या प्रकरणाची उच्चस्तरीय निष्पक्ष कालबद्ध चौकशी करण्याची मागणी केली आहे। तसेच या गैरप्रकारामध्ये सहभागी असलेल्या सर्व दोषींवरती कठोर फौजदारी कारवाई करून तातडीने अटक करण्याची मागणीही करण्यात आली आहे। परीक्षेपूर्वी प्रश्नपत्रिका फुटल्याचा संशय निर्माण होणे अत्यंत गंभीर बाब असून त्यामुळे प्रामाणिकपणे तयारी करणाऱ्यावरती विद्यार्थ्यांवरती अन्याय झाला आहे। अशा घटना केवळ परीक्षार्थ्यांचे नुकसान करत नाही तर संपूर्ण परीक्षा प्रक्रियेवरील जनतेचा विश्वास डळमळीत करतात असे त्यांनी म्हटलं आहे। नमस्कार, शांतनु बिरोजे, प्रदेश सहमंत्री, अखिल भारतीय विद्यार्थी परिषद। आपण पाहतोय महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या घटना दररोजच घडतात आणि शिक्षण क्षेत्राला हादरा बसवणाऱ्या घटना त्यांमध्ये विषय वैशिष्ट्याने घडतात। स्पेसिफिकली आपण नीट पेपर लीकची चर्चा करत होतो, आपण मुंबई विद्यापीठाच्या TY BComच्या परीक्षा फुटीच्या प्रश्नपत्रिका फुटीची चर्चा करत होतो, परंतु आपल्याच ठाणे जिल्ह्यामध्ये भिवंडीमध्ये TETच्या परीक्षा फुटल्या। आजवर विद्यार्थ्यांची परीक्षा फुटायच्या, आता परीक्षा सेट करणाऱ्यांच्या सुद्धा प्रश्नपत्रिका फुटतात आणि या सगळ्याच्या आडाने काही राष्ट्रविघातक घटक या सगळ्याला नासवण्याचा, परीक्षा पद्धतीला, विद्यार्थी शिक्षण प्रक्रियेला नासवण्याचे सुद्धा प्रयत्न करतायत का, अशी चिंता अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेला वाटली आणि म्हणून विद्यार्थी परिषदेनं आज ठाण्यामध्ये अखिल भारतीय विद्यार्थी परिषद म्हणून निषेध निदर्शनं केली। येत्या काळामध्ये ह्या पेपर फुटीच्या सारखे प्रकरण परत उपजणार नाहीत आणि त्या सर्व सोबतच दोषी घटकांवर, व्यवस्थांवर कडक फौजदारी गुन्हे दाखल व्हावेत, कारवाई व्हावी आणि सगळ्यात महत्वाचं या परीक्षार्थींना लवकरात लवकर पुन्हा फेर परीक्षांच्या तारखा डिक्लेअर व्हाव्यात आणि ह्या प्रकारांची पुनरावृत्ती होऊ नये म्हणून शाश्वत उपाययोजना शासनाकडनं, व्यवस्थांकडनं राबविल्या जाव्यात। त्यासाठी विद्यार्थी परिषद म्हणून योग्य ते, अपेक्षित ते सर्व सहकारी विद्यार्थी परिषद सुद्धा करायला तयार आहे, असं हमी देणारं आणि आपल्या भावना व्यक्त करणारे, विद्यार्थ्यांचा आक्रोश व्यक्त करणारे निषेध निदर्शनं आज विद्यार्थी परिषदेच्या माध्यमातून ठाण्यामध्ये झाली। विद्यार्थी परिषदेच्या कार्यकर्त्यांनी केलं। शांतनु बिरोजे, प्रदेश सहमंत्री, अखिल भारतीय विद्यार्थी परिषद।